नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत नात्यांना आणि सण उत्सवांना देवत्वाचा दर्जा दिला गेला आहे. असाच एक अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ काळ म्हणजे अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना दान, धर्म, पूजा पाठ आणि नात्यांमधील ओलावा वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. आपण नेहमी ऐकतो की अधिक मासात जावयाला घरी बोलावून धोंडे जेवायला घालतात, चांदीची वस्तू किंवा अनारशांचे वाण देतात. पण मित्रांनो, या पवित्र महिन्यात अशा एका गुप्त आणि अत्यंत महत्त्वाच्या विधीचा उल्लेख आपल्या शास्त्रात येतो, ज्याकडे आजकालच्या पिढीचे दुर्लक्ष होत चालले आहे. तो विधी म्हणजे एका विवाहित लेकीने आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरणे. होय मित्रांनो, आपल्या आईची ओटी. 9 महिने पोटात वाढवले, बोट धरून चालायला शिकवले आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला सासरी पाठवले. त्या जन्मदात्रीच्या उपकारांची परतफेड आपण जन्मात कधीच करू शकत नाही. पण अधिक मासाचा हा पवित्र काळ आपल्याला लेकीला तिच्या आईचे ऋण मांडण्याची, तिचा आशीर्वाद घेण्याची सुवर्ण संधी देतो. आजच्या या एका व्हिडिओमध्ये आपण आईच्या ओटी भरण्याच्या विधीचे संपूर्ण महाशास्त्र जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगणार आहोत की अधिक मासात मुलीने आईचीच ओटी का भरावी, सासूची का नाही, आणि ओटी भरण्यासाठी कोणत्या 5 सौभाग्य वस्तू अत्यंत अनिवार्य म्हणजेच जरुरी आहेत. तसेच आईची ओटी भरण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती, तसेच जर दुर्दैवाने आई हयात नसेल किंवा आई विधवा असेल तर हा विधी कसा करावा, याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या परंपरेमागे कोणती विलोभनीय पौराणिक कथा आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात भावुक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ हा ठरणार आहे. जर तुम्ही तुमच्या आईवर मनापासून प्रेम करत असाल तर व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला जाणून घेऊया या पवित्र विधीचे रहस्य, अधिक मासात आईची ओटी भरण्याचे आणि धार्मिक आध्यात्मिक महत्त्व. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की अधिक मासात आईची ओटी भरण्यामागे नक्की कोणते धार्मिक आध्यात्मिक शास्त्र दडले आहे. कृतज्ञता आणि ऋणमुक्तीचा विधी. हिंदू धर्मात कन्यादान हे जगातील सर्वात मोठे दान मानले गेले आहे. जेव्हा आई वडील आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवतात तेव्हा मुलीचे कुळ बदलते, ती दुसऱ्या घराची लक्ष्मी बनते. पण लग्नानंतर मुलीवर तिच्या सासरची जबाबदारी वाढते आणि ती माहेरच्या ऋणांना काहीशी मागे सोडते. अधिक मास हा मलमास म्हणजे सर्व दोषांचे निवारण करणारा महिना मानला जातो. या महिन्यात लेकीने आईची ओटी भरणे म्हणजे आई, मी जरी दुसऱ्या कुळात गेले असले तरी माझे अस्तित्व तुझ्यामुळेच आहे, ही कृतज्ञता व्यक्त करणे होय. स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा सर्वोच्च मान व सन्मान. आपल्या संस्कृतीत ओटी भरणे म्हणजे एखाद्या स्त्रीच्या गर्भाचा, मातृत्वाचा आणि तिच्या अखंड सौभाग्याचा सत्कार करणे. आईने आपल्याला जन्म देऊन या सृष्टीच्या निर्मितीचे कार्य पुढे नेले आहे. जेव्हा एक विवाहित मुलगी जी स्वतः एका कुळाची लक्ष्मी आहे दुसऱ्या लक्ष्मीची म्हणजेच आपल्या आईची ओटी भरते, तेव्हा त्या ठिकाणी साक्षात आदिशक्ती माता पार्वती आणि लक्ष्मी प्रकट होतात अशी मान्यता आहे. पुरुषोत्तम मासाचे विशेष फळ. अधिक मासाचे स्वामी स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. या महिन्यात केलेले कोणतेही सत्कर्म किंवा दान हे सामान्य दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक फळ देते. जेव्हा तुम्ही या काळात आईची ओटी भरता तेव्हा आईला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभतेच, पण त्यासोबतच लेकीच्याही घरात कधीही धनधान्याची आणि सुखाची कमतरता भासत नाही. आईच्या अंतःकरणातून निघालेला आशीर्वाद मुलीच्या संसाराला सोन्याचे दिवस आणतो. आई किंवा सासू कोणाची ओटी भरावी? बऱ्याच महिलांच्या मनात हा गोंधळ असतो की अधिक मासात सासूची ओटी भरावी की जन्मदात्या आईची. शास्त्रानुसार सासू ही तुमच्या सासरच्या कुळाची पूजनीय व्यक्ती आहे, त्यांचा आदर राखणे तुमचे कर्तव्य आहे. अधिक मासात सासूला वाण देण्याची वेगळी परंपरा आहे, परंतु जन्म देण्याचे ऋण आणि शरीराचे रक्त हे जन्मदात्या आईचेच असते. त्यामुळे मुक्ती आणि कृतज्ञता या भावनेतून केवळ आणि केवळ जन्मदात्या आईचीच ओटी भरण्याचा नियम शास्त्रात प्राधान्याने सांगितला आहे. आईची ओटी कधी भरावे आणि योग्य तिथी आणि वार आणि नक्षत्र ते पाहूया. कोणताही धार्मिक विधी जेव्हा आपण योग्य वेळे आणि योग्य नक्षत्रावर करतो तेव्हा त्याचे आध्यात्मिक फळ अनेक पटीने वाढते. तर चला पाहूया अधिक मासात आईची ओटी भरण्यासाठी कोणते दिवस सर्वोत्तम मानले जातात. संपूर्ण अधिक मास शुभ तसे पाहायला गेले तर, परंतु अधिक मासाचे 30चे 30 दिवस अत्यंत पवित्र असतात. या महिन्यात कोणताही दिवस अशुभ नसतो. त्यामुळे तुम्ही संपूर्ण महिन्यात कधीही आईची ओटी भरू शकता, परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला विशेष फलदायी तिथी आणि वार जर तुम्हाला पाहिजे असेल, अत्यंत विशिष्ट मुहूर्तावर हे करायचे असेल तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही वार देवी दुर्गा, लक्ष्मी आणि माता गौरीचे मानले जातात. सुवासिनीची ओटी भरण्यासाठी मंगळवार किंवा शुक्रवार हे सर्वोत्तम आणि अत्यंत शुभवार आहेत. अधिक मासातील एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी आईची ओटी भरल्याने पितृदोष देखील दूर होतात. अधिक मासाची पौर्णिमा ही चंद्राच्या आणि पूर्वतेची तिथी आहे. या दिवशी ओटी भरल्याने आई मुलीच्या नात्यातील गोडवा जन्मजन्मी टिकून राहतो. त्यामुळे तुम्ही अवश्य या दिवसांपैकी कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आता ही ओटी कोणत्या वेळी भरावी, कोणत्या वेळी हा विधी करावा? हा विधी नेहमी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात सूर्यास्ताच्या सुमारास करावा. दुपारच्या कडक उन्हात किंवा रात्री उशिरा ओटी भरू नये. सकाळी सूर्यदेवाच्या साक्षीने आणि घरातील देवांसमोर हा विधी करणे अत्यंत पवित्र मानले जाते.
तसेच हे विधी करताना पाळावयाचे अत्यंत महत्त्वाचे नियम कोणते ते आपण आता पाहूया. तर मुलीला किंवा आईला मासिक धर्म चालू असेल तर तो काळ पूर्णपणे संपू द्यावा. त्यामध्ये 5व्या किंवा 7व्या दिवशी जेव्हा शरीर शुद्ध होईल त्यानंतरच हा विधी करावा. तसेच सुतक किंवा वृद्धी जर कुटुंबात कोणाचा जन्म झाला असेल किंवा मृत्यू झाला असेल तर तो काळ संपेपर्यंत हा विधी करू नये. अधिक मास संपण्यापूर्वी सुतक संपत नसेल तर पुढच्या अधिक मासाची वाट पाहावी किंवा विद्वानांच्या सल्ल्याने दान करावे. पाहूया ओटी भरण्याचे संपूर्ण साहित्य आणि 5 सौभाग्याच्या कोणत्या महत्त्वाच्या वस्तू. तर आपल्याला कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे शास्त्रात ओटी भरताना? ओटीच्या ताटात काही विशिष्ट वस्तू असणे अनिवार्य मानले गेले आहे, कारण प्रत्येक वस्तूमागे एक वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व असते. त्यामुळे ओटीच्या ताटात नेहमी साडी किंवा खण म्हणजे वस्त्रांचे महत्त्व असते. ओटीचा मुख्य पाया म्हणजे वस्त्र. तुम्ही आईसाठी तिच्या आवडीची सुंदर साडी किंवा उत्तम दर्जाचा ब्लाऊज पीस घेऊ शकता. तसेच रंग हा शक्यतो लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी यांसारखे शुभ रंग निवडावेत. हिरवा रंग समृद्धीचे आणि निसर्गाचे प्रतीक आहे. तसेच ओटी भरताना कधी काळ्या गडद करड्या म्हणजे ग्रे कलरचे पांढऱ्या रंगाचा खण किंवा साडी वापरू नये. काळा रंग नकारात्मकता दर्शवतो, म्हणून तो धार्मिक कार्यात वर्ज्य आहे. तसेच धान्याचा पाया म्हणजेच तांदूळ किंवा गहू. ओटीमध्ये धान्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही अखंड आणि स्वच्छ निवडलेले तांदूळ किंवा गहू वापरू शकता. तांदळाला अक्षदा म्हणतात. याचा अर्थ ज्याचा काहीही क्षय म्हणजे नाश होत नाही. हे घरातील अखंड धनाचा खजिना कायम ठेवते. तसेच पाण्याचा नारळ म्हणजे श्रीफळ. ओटीमध्ये ठेवण्यात येणारा नारळ हा पाण्याचा आणि शेंडी असलेला असावा. नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हटले जाते. नारळाची शेंडी नेहमी वरच्या बाजूला किंवा आईच्या दिशेने असावे. तसेच 5 मणी म्हणजे सौभाग्य अलंकार. ओटी पूर्ण मानण्यासाठी खालील 5 वस्तू ताटात असणे आवश्यक. त्यामध्ये प्रथम म्हणजे हळकुंड जे आरोग्याचे प्रतीक, सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांचे रूप आणि संकल्पाचे प्रतीक, खारीक कष्टाचे आणि गोडव्याचे प्रतीक, तसेच बदाम वृद्धी आणि समृद्धीचे प्रतीक, हळद कुंकू सुवासनेचा अखंड सौभाग्याचे सर्वात मोठे लक्षण, शृंगार आणि हिरव्या बांगड्या. आईसाठी काचेच्या बाऱ्या, हिरव्या बांगड्या, फणी, काजळ आणि मेहंदीचे पाकिट ठेवावे. टिकलीचे पाकिट ठेवावे. आईच्या स्त्रीत्वाचा आदर करण्यासाठी दिले जाते. तसेच 5 प्रकारची फळे आणि गोड पदार्थानुसार बाजारात उपलब्ध असलेली कोणती 5 प्रकारची फळे ठेवावीत. सोबतच अधिक मासाचे विशेष प्रतीक असलेले 33 अनारसे किंवा आईच्या आवडीचा कोणताही गोड पदार्थ तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. तसेच आईची ओटी कशी पाहूया. ओटी नक्की कशी भरावी. तर सर्वप्रथम घराच्या देवघरासमोर किंवा एका पवित्र जागी सुंदर रांगोळी काढावी. त्यावर एक पाट किंवा आसन ठेवावे. आईला त्या आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायला सांगावे. या संस्कृतीत आई वडील हे साक्षात देव आहेत. एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन लेकीने आपल्या आईचे पाय एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ठेवून ते स्वच्छ धुवून घ्यावेत आणि त्यानंतर ते स्वच्छ करून पुसून घ्यावेत. त्यानंतर आईला हळदी कुंकू लावावे आणि आईच्या पदरात म्हणजेच ओटी भरावे. आता मुलीने हे संपूर्ण साहित्य किंवा ताटात घेतलेले संपूर्ण साहित्य, साडीचा पदर आपल्या दोन्ही हातात पकडून अत्यंत आदराने आईच्या दोन्ही हातांच्या खोबणीत म्हणजेच पदरात द्यावा. आईने आपला पदर पुढे करून ती ओटी स्वीकारावी. ओटी भरून झाल्यानंतर मुलीने आईच्या पाया पडून साष्टांग नमस्कार करावा. आईने लेकीच्या डोक्यावर हात ठेवून तिला अखंड सौभाग्याचा आणि आनंदाचा, समृद्धीचा आशीर्वाद द्यावा. त्यानंतर आईला तो गोड पदार्थ भरवावा. ओटी भरण्यासोबतच जर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर तुम्ही आईला भेटवस्तू म्हणून एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू तुम्ही देऊ शकता. हे सर्वात अधिक मासात धातूचे दान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. तुम्ही आईला चांदीचे निरंजन, दिवा, चांदीची वाटी, चांदीचे जोडवे किंवा सोन्याची छोटी नथ, अंगठी काहीही तुमच्या इच्छेने देऊ शकता. हे अत्यंत भाग्याचे ठरेल आईसाठी. तसेच पैठणी किंवा पारंपरिक साडी जर तुम्ही खणाने ओटी भरली असेल तर भेटवस्तू म्हणून आईला एखादी सुंदर पैठणी देऊ शकता. आई जेव्हा ती साडी नेसून कोणाकडे जाईल तेव्हा ती अभिमानाने सांगेल, ही साडी माझ्या लेकीने मला अधिक मासात दिली. लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो की ही परंपरा कुठून सुरू झाली. तर यामागे आपल्या पुराणात एक अतिशय सुंदर आणि मन हेलावून टाकणारी कथा सांगितली आहे. प्राचीन काळात जेव्हा अधिक मासाची निर्मिती झाली तेव्हा त्याला मलमास म्हणजेच दोषयुक्त महिना म्हटले गेले. सर्व लोकांनी नक्षत्रांची आणि इतर महिन्याची त्याची निंदा केली. मलमास अत्यंत दुःखी झाला आणि तो रडत वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेला. त्याने आपली व्यथा मांडली की प्रभू, जगातील कोणतीही मला मानत नाही, माझे कोणी स्वामी नाही, माझे अस्तित्व काय. जशी एक आई आपल्या रडणाऱ्या मुलाला जवळ घेते तसेच भगवान विष्णूने त्या मलमासाला आपल्या हृदयाशी लावले. त्यांनी त्याला आपले सर्वात आवडते नाव दिले, सर्वोच्च नाव दिले, ते म्हणजे पुरुषोत्तम मास. विष्णूंनी घोषित केले की आतापासून या महिन्याचा स्वामी मी स्वतः असेन. या महिन्यात जो कोणी आपल्या नात्यांचा आदर करेल, मातापित्यांची सेवा करेल आणि दानधर्म करेल त्याला थेट वैकुंठाची प्राप्ती होईल.
तसेच याच काळात माता लक्ष्मीने पृथ्वीवरील सुवासिनी स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येऊन मातांचे रूप घेतले. म्हणूनच असे मानले जाते की अधिक मासात जेव्हा मुलगी आईची ओटी भरते तेव्हा ती साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असते. या पूजेने प्रसन्न होऊन भगवान पुरुषोत्तम त्या लेकीचे सासर आणि माहेर दोन्ही घरे सुखाच्या छायेत ठेवतात. आता आपण प्रेक्षकांच्या मनातील काही अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यावहारिक शंकांचे निरसन करूया, जे अनेक वेळा कमेंट्समध्ये विचारले जातात. आई जर विधवा असेल तर ओटी कशी भरावी? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आई सुवासीन असो वा नसो, ती तुमची जन्मदाती माता आहे. तिचं स्थान देवापेक्षाही वर आहे. जर आई विधवा असेल तर ओटी भरताना फक्त हळद कुंकू, हिरव्या बांगड्या, काजळ किंवा सौभाग्यालंकार मध्ये 5 मणी देऊ नका. तुम्ही बाकी त्याऐवजी तिला पांढऱ्या फिकट किंवा शांत रंगाची साडी, स्वच्छ निवडलेले धान्य, 5 फळे, सुकामेवा, दक्षिणा, एखादे धार्मिक पुस्तक देऊन तिचे पाय धुवून तिचा सन्मान करावा. यामुळे आईला आत्मिक शांती मिळते. दुर्दैवाने आई जिवंत नसेल तर कोणाची ओटी भरावी? जर कोणाची आई या जगात नसेल तर त्याने निराश होण्याचे कारण नाही. शास्त्रात सांगितले आहे की आईनंतर मावशी म्हणजे ज्या आईच्या समान आपल्याला असते, मोठी बहीण किंवा आपली सासू, यांची तुम्ही आईच्या जागी ओटी भरू शकता. जर माहेरचे कोणीच नसेल तर तुमच्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देवीच्या चरणी तुम्ही साडी अर्पण करू शकता, देवीची ओटी भरू शकता. आईचा आत्मा तिथूनच तुम्हाला आशीर्वाद देईल. तसेच अविवाहित मुले आईची ओटी भरू शकतात का? तर होय, नक्कीच त्या ओटी भरू शकतात आपल्या आईच्या अधिक मासामध्ये. कारण अविवाहित मुली देखील आपल्या आईप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची ओटी भरू शकतात. फक्त त्यांनी साडीऐवजी आईला खण ओटी भरावी. तर आज आपण पाहिले की अधिक मासात आईची ओटी भरणे हे केवळ एक कर्मकांड नाही, तर ते आई आणि मुलीच्या पवित्र निस्वार्थ नात्याचा उत्सव आहे. पैसे, दागिने आपण आयुष्यात खूप कमावू शकतो, पण आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि तिच्या डोळ्यातील सुखाचे अश्रू आपल्याला फक्त अशाच पवित्र क्षणांमध्ये पाहायला मिळतात. या अधिक मासात ही सुवर्ण संधी सोडू नका. तुमच्या आईला मान द्या, तिची ओटी भरा आणि तिचे मोलाचे आशीर्वाद घ्या. तुम्हाला आजची सविस्तर आणि भावूक माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला एक आपल्या आईसाठी लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणी, मैत्रिणी यांच्याशी नक्की शेअर करा. तसेच आपल्या संस्कृतीशी, अध्यात्माशी आणि विज्ञानाशी जोडलेले राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही अजिबात विसरू नका. आई वडिलांची सेवा करा. पुन्हा भेटूया अशाच एका धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.